नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बीड सरपंच हत्या प्रकरणातील एक महत्त्वाची बातमी आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाईल असा एक भक्कम पुरावा समोर आलाय. संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणीशी जोडला जातोय. 29 नोव्हेंबरला विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्याकडून आवादा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली होती. त्या दिवशी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची भेट झाल्याचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय. हे सीसीटीव्ही फुटेज विष्णू चाटे यांच्या केज येथील कार्यालयाबाहेरचं आहे. 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराड या कार्यालयात आला होता. त्यावेळी कराडसोबत संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करणारे प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि त्यांचे मित्र दिसत आहेत. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिका राहिलेले आणि निलंबित झालेले PSI राजेश पाटील हे देखील कराडला भेटल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय. त्यामुळे हा व्हिडिओ गँग्स ऑफ परळी विरोधात भक्कम पुरावा मानला जातोय. काही वेळापूर्वीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी साम टीव्हीशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. या मधल्या काळात फडणवीस साहेबांसमोर हे चॅलेंज असणार आहे. आता यांना मुळाजाळासकट जर तुम्हाला या गुंडगिरीचं नायनाट करायचं असेल तर याला एकच पर्याय आहे की जे खंडणीतले आणि खून करणारे आरोपी पळून गेले त्यांना पळून घेऊन जाणारा कोण, कसा गेले, हे कुठं राहिले, कोणाचे राहिले, याला सगळ्यांनाच आरोपी करणं गरजेचं आहे. आता तर मी एक स्पष्टपणानं सांगतो की खंडणी मागणारी एक टीम आहे, खून करणारी ही एक टीम आहे आणि करून घेणारा तो खंडणीतला आरोपी, म्हणजे ह्या 3 टीमा झाल्या. या तिन्ही टीमाला सांभाळणारा सरकारमधला मंत्री कोण, हा मात्र आता पुढे येणं गरजेचं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी कोणालाही पाठीशी घालू नये. मनोज जरांगेनंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. बीड जिल्ह्यात नेमकं काय चाललंय हे सगळ्यांनाच माहिती आहे. पोलीस आणि संपूर्ण प्रशासन आणि हे माफिया हे सगळे युनायटेड आहे. सत्तेमध्ये बसलेली लोक युनायटेड आहेत. मी त्या आरोपींची नावं घेण्यापेक्षा सरकारजवळ, म्हणून मगाशी मी आपल्याला माहिती देताना सांगितलं की गृह विभागाच्या माध्यमातून जे सत्ता पक्षामधले आमदार आहेत त्यांना माहिती दिली जाते आहे. हे सगळेच गुन्हेगार जे आहेत, ज्यांचे व्हिडिओज आपण याच्यावर पाहत होतो, चॅनलवर पाहत होतो, हे सगळे गुन्हेगार त्याच्यामध्ये सोबत आहेत. पुढची बातमी बीड जिल्ह्यातूनच आहे आणि राजकीय खळबळ उडून देणारे आहे. जिल्ह्यातल्या 13 सरपंचांचं आणि 418 सदस्यांचं पद आता रद्द करण्यात आलंय. जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक असतं. मात्र सर्वांनी मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दिलं नाही. आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचांचं सदस्यपद रद्द करण्यात आले. आता पुढच्या बातमीकडे. शिवसेनेच्या 2 मोठ्या नेत्यांमध्येच आता झुंपलेली आहे. आमच्या नादाला लागू नका असा थेट इशारा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटेंनी दिलाय. मात्र शिरसाटांनी हा इशारा शिंदे गटाच्याच अब्दुल सत्तार यांना दिलाय. संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर शिरसाटांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. मात्र राजकीय विरोधकांवर तोंडसूक घेताना शिरसाटांनी सत्तारांवर देखील टीकेचे बाण सोडले. आता अब्दुल सत्तार देखील शिरसाटांची तक्रार एकनाथ शिंदेंकडे करणार आहे. मी कधी निवडणुकीमध्ये टेन्शन घेत नाही, परंतु कार्यक्रम करेक्ट करतो. त्यांना माहित नाहीये संजय शिरसाट, संजय नाव आहे माझं. अरे दूरचं मला कळतं, तुम्ही का माझ्या नादी लागता? संजना, चिंता करू नको रे, हे आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्या पाठीशी. कसली गुरमी आहे, कसली मस्ती आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतं ना, मी दाखवून देतो तुम्हाला. आता बातमी आहे पालकमंत्री पदाबाबतची. महायुतीत पालकमंत्री पदावरून वाद आता चांगलाच टोकाला गेला. हा वाद दिल्ली दरबारी गेल्यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली. नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत भाजप आग्रही आहे. आगामी कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पद भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे. तर शिंदेच्या शिवसेनेत मोठी घडामोड पाहायला मिळते. पालकमंत्री पदावरून नाराज असलेले भरत गोगावले आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत.
आणि पालकमंत्रीपदाच्या वादावर आता संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ती पाहूया. आर्थिक व्यवहारांसाठीच पालकमंत्री पदावरून दंगल सुरू असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. दिल्ली सुद्धा दंगल करणाऱ्यांच्याच पाठीशी असल्याचा टोला राऊतांनी लगावलाय. पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देणं म्हणजे लाचारी असल्याचं सिद्ध केलं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर देखील निशाणा साधलाय. मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री पदाची घोषणा करून परदेशात गेले उदय सामंत यांच्याबरोबर. एकनाथ शिंदे यांची खरी नाराजी त्या संदर्भात आहे. पालकमंत्रीपद हे निमित्त आहे. मग पालकमंत्र्यांच्या संदर्भातल्या निर्णयांना स्थगिती देण्याची वेळ का आली, कारण काय? आणि मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय स्थगित करून मी एक हतबल मुख्यमंत्री आहे, लाचार मुख्यमंत्री आहे हे दाखवून दिलं. दुसरीकडे पालकमंत्री पदावरून आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील नाराजी असल्याचं समोर आलेलं आहे. स्वजिल्हे न मिळाल्यानं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. बघा, शिवसेनेमधले काही नेते तर नाराज आहेत, भरत गोगावले नाराज आहेत, दादा भुसे नाराज आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते देखील नाराज आहेत, कारण स्वतःचा जिल्हा पालकमंत्री पदासाठी मिळाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते नाराज आहेत. पालकमंत्री पदावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजी देखील समोर आलेली आहे. स्वजिल्हे न मिळाल्यानं एनसीपीचे मंत्री नाराज आहेत. अजित पवार, तटकरेंनी स्वतःपुरतं पाहिल्याची भावना देखील काही मंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे. इतर मंत्र्यांकडे दुर्लक्ष केल्यानं ही नाराजी समोर आलेली आहे. बघा, पालकमंत्री पदावरून शिवसेनेत तर नाराजी आहेच, मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजी देखील समोर आलेली आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावर आता माणिकराव कोकाटेने देखील दावा केलेला आहे, जे कृषी मंत्री आहेत, जे नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे आहेत. पुढच्या बातमीकडे. माजी खासदार राहुल शेवाळ्यांच्या वक्तव्याला आता संजय राऊतांनी उत्तर दिलंय. 23 जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होईल असं वक्तव्य शेवाळ्यांनी केलं होतं. त्यावर आमच्या शिवसेनेनं राहुल शेवाळ्यांना पराभूत केलंय असा टोला राऊतांनी लगावलाय. 23 जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे, एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता, आपल्या पक्षातल्या आमदारांना टिकवण्याकरता अशा बातम्या वडेट्टीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत. काँग्रेसचे काही आमदार आणि उभाटाचे आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याकरता इच्छुक आहेत. त्यांची संख्या 15-10 अशा संख्येवर आहेत. आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपला पक्ष फुटू शकतो. आपल्या पक्षाचं अस्तं, दुसऱ्याच्या उदयापेक्षा स्वतःच्या अस्ताची काळजी घ्या. आपल्या पक्षाच्या अस्ताची आता वेळ आलेली आहे. त्यामुळे हा पक्षाचा अस्त होऊ नये म्हणून हा 23 जानेवारीला जो राजकीय भूकंप होणार आहे. राहुल शेवाळे काय बोलतात त्याच्यावर जाऊ नका. राहुल शेवाळ्यांचा पराभव शिवसेनेनं केलेला आहे, दारुण. कोणाचं काय तुम्ही फार महत्त्व देत आहे? तुम्ही तुमचे सगळे लटकते आणि भटकते आत्मा होणार आहेत. नंतर या दारातून त्या दारात, ह्या दारातून सगळे लटकते भटकते आत्मा फिरणार आहेत. अमित शहांचा आशीर्वाद आहे म्हणून निवडणूक आयोग तुमच्या पाठीशी आहे. अमित शहांचा आशीर्वाद आहे म्हणून सर्वोच्च न्यायालय हवा तसा निकाल तुम्हाला देतो आहे. अजून काय आहे तुमच्याकडे? राजकीय बातम्यानंतर एक गुन्ह्याची बातमी पुणे जिल्ह्यातून. शिरूर गोळीबाराच्या घटनेनं हादरलंय. जुन्या वादाच्या रागातून एका आरोपीनं हवेत गोळीबार केलाय. या गोळीबारातून एक तरुण थोडक्यात बचावलाय. कृष्णा जोशी असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव. गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. पुढची बातमी आता कोल्हापूरमधून. प्रसाद म्हणून कुंदा घेत असाल तर सावधान, कारण कुंद्याचा प्रसाद तुमच्या जिभेचा तुकडा पाडू शकतो. ज्योतिबा डोंगरावरचा जो प्रसादाच्या कुंदामध्ये बेल्टचा तुकडा आढळलेला आहे. शिवाजी पुतळा परिसरातल्या मिठाई दुकानातून एका भाविकानं हा कुंद्याचा प्रसाद घेतला होता. दुकानदार कठोर कारवाई करा अशी मागणी आता माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी केली. याआधी याच ज्योतिबा डोंगरावरील दुकानात भेसळयुक्त पेढे आढळले होते. तर आता प्रसादाच्या कुंद्यामध्ये ब्लेडचाच तुकडा आढळल्यानं खळबळ उडालेली आहे. स्पष्टपणे हा ब्लेडचा तुकडा आपल्याला कुंद्यामध्ये दिसतोय. ज्योतिबा डोंगरावरच्या प्रसादामध्ये चक्क जो कुंदा म्हणजे एक जो गोड पदार्थ असतो पेढ्यासारखा, त्याच्यामध्ये ब्लेड आढळलेला आहे. यावरून आता तक्रारदारानं कठोर कारवाईची मागणी केलेली आहे. याआधी देखील असा एक प्रकार घडला होता, तो म्हणजे भेसळयुक्त पेढे आढळले होते.
ज्योतिबा डोंगरावरील दुकानात भेसळयुक्त पेढे यापूर्वी देखील आढळले होते. आता प्रसादाच्या कुंद्यामध्ये ब्लेडचाच तुकडा आढळल्यानं आता खळबळ उडालेली आहे. या प्रकरणी आता कठोर कारवाईची मागणी होते. माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी आता या प्रकरणी तक्रार केलेली आहे आणि कारवाईची मागणी देखील केलेली आहे. शिवाजी पुतळा परिसरातल्या एका मिठाई दुकानातला हा सगळा प्रकार आहे. एका भाविकानं कुंदा घेतला होता. स्टेशनला आलो असता एका दुकानदारामध्ये गेलो होतो. दुकानदारामध्ये गेल्यानंतर ते पेढेचे पाकिट बनवत असता ते कट करत असताना त्याच्यामध्ये ब्लेड पण मला आढळून आलं. ब्लेड पण आढळल्यानंतर मी त्याला तसं थांबवलं आणि त्याचे फोटो काढले गेले. ज्या भाविकाचे जर आरोग्याशी कोण खेळत असेल तर त्याच्या विरोधात मी कारवाई करायला जिल्हाधिकाऱ्यांना भाग पाडला. हा जो मुद्दा आहे की आता फक्त विक्रीसाठीच लोक ठेवत असतात, पण त्यात काय विकतात आणि काय विकत नाहीत याचा कुठल्याच प्रकारे लोकांना सुद्धा त्याचं हे गांभीर्य नाही आहे. पण कसं आहे, खव्यामध्ये ब्लेड सापडले, लहान मुलं प्रसाद म्हणून खातात, मोठी माणसं खातात, लेडीज खातात. म्हणजे चुकून सुद्धा ते ब्लेड समजा त्यांच्या पोटात वगैरे गेलं तर ते खूप अपायकारक आहे. आता राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे. पुण्यात गुलेनेस बॅरे सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळलेले आहेत. त्यांच्यावर आता खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी आता NIVला देखील पाठवलेत. गुइलेन बॅरे सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. लाखांमध्ये एका व्यक्तीला होणारा दुर्मिळ आजार आहे. या आजारामुळे पॅरालिसिस होण्याचा देखील धोका आहे. हा आजार नेमका काय आहे आपण पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. बघा, गुइलेन बॅरे सिंड्रोम नसांवर परिणाम करणारा आजार आहे. आजारामुळे स्नायू कमकुवत होतात, संवेदना कमी होतात, पाय, हात किंवा चेहऱ्याच्या स्नायूंचा पॅरालिसिस होण्याची शक्यता असते. छातीच्या स्नायू कमकुवत झाल्यामुळे श्वास घेण्याला देखील समस्या निर्माण होते. बोलणे आणि गिळण्यामध्ये अडचण होते. डोळ्यांची समस्या देखील निर्माण होते. त्या अनुषंगानं आपण चौकशी करण्यासाठी एक कमिटी नेमत आहोत. या आजाराचे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी जे एक्सपर्ट्स असतात, NIVचे डिरेक्टर्स असतील, एपिडेमिओलॉजिस्ट असतील, अशा सर्वांची आपण कमिटी नेमतोय. किंवा हे कॉमन इन्फेक्शनमुळे झालं आहे का किंवा इन्फेक्शियस इटिलॉजी आहे का, हे सगळं बघण्यासाठी आपण एक एक्सपर्ट कमिटी नेमणार आहोत. पुण्यात आता रायगड जिल्ह्यातून एक मोठी बातमी आहे. रायगड जिल्ह्यात देखील आता बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय. उरण तालुक्यातल्या चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांनाही आता लागण झालेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आता 1000पेक्षा जास्त कोंबड्यांची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावण्यात आलेली आहे. तसंच 1 किलोमीटर परिसरात बंदी घालण्यात आलेली आहे. चिरनेरमधील चिकनची दुकानं 9 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. पुढच्या बातमीकडे. तुम्ही जर इंटरनेटवरून हेल्पलाईन नंबर किंवा कस्टमर केअर नंबर शोधताय तर सावधान राहा, कारण हा नंबर तुमचं बँक अकाउंट रिकामं करू शकतो. नागपुरात एका महिलेला 14 लाखांना गंडा घालण्यात आलाय. एका महिला डॉक्टरला आपल्या बँक खात्यातल्या रकमेचं पोस्टात फिक्स डिपॉझिट करायचं होतं. मात्र तिनं बँकेत न जाता गुगलवर SBI हेल्पलाईन मिहान असं सर्च केलं. मात्र हा नंबर फसवणूक करणाऱ्यांचा होता आणि या महिलेच्या बँक खात्यातून त्यानं 10,90,000 रुपये काढून घेतले. तसंच FDच्या खात्यावर 2,84,000चं कर्जही घेतलं. नागपूरच्या महिलेनं गुगलवर SBI हेल्पलाईन मिहान असं सर्च केलं होतं. मिळालेल्या नंबरवर फोन केल्यानंतर समोरच्या व्यक्तीनं आपलं नाव राकेश पटेल सांगितलं. या व्यक्तीनं महिलेच्या व्हॉट्सॲपवर APK फाईल पाठवली. APK फाईल क्लिक करताच महिलेचा मोबाईल हॅक झाला. बँक खात्यातून 11 लाख काढले. तसंच FD खात्यावर 3 लाखांचं कर्जही घेतलं. पुढच्या बातमीकडे. आता दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी कल्याणी समूहाशी करण्यात आलेला आहे. हा करार स्टील आणि संरक्षण क्षेत्रात करार पोलादासाठी 5,200 कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीत होणार आहे. त्यामुळे तब्बल 4,000 रोजगार निर्मिती देखील होणार आहे. अमित कल्याणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत हा करार केलेला आहे. बघा, पोलाद निर्मितीसाठी हा करार आहे. दावोसमध्ये पहिला करार झालेला आहे, तो सुद्धा गडचिरोली जिल्ह्यासाठी कल्याणी समूहाशी हा करार झालेला आहे.
स्टील संरक्षण क्षेत्रात संबंधित हा करार आहे. 5,200 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. उद्योगपती अमित कल्याणींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि हा करार केला. दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी झालेला आहे. कल्याणी समूहाशी स्टील संरक्षण क्षेत्रात हा करार झालेला आहे. पोलाद निर्मितीसाठी 5,200 कोटी रुपयांची गुंतवणूक. पुढच्या बातमीकडे. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील आरोपीबाबत आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. कारण आरोपी मोहम्मद शहाजादनं भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून भारतात घुसखोरी केली होती. 7 महिन्यांपूर्वी भारतात प्रवेश केल्यानंतर तो काही काळ कोलकात्यात राहिला. त्यानं कोलकात्यातील व्यक्तीच्या नावावर सिम कार्ड खरेदी केलं असं देखील पोलीस तपासात समोर आलंय. आणि त्यानंतर तो कामाच्या शोधात मुंबईत आला होता. भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून आरोपीची घुसखोरी होती. 7 महिन्यांपूर्वी तो भारतात आला होता. काही काळ त्यांनी कोलकात्यामध्ये सुरुवातीला वास्तव्य केलं. कोलकात्यातील एका व्यक्तीच्या नावावर त्यांनी सिम कार्ड देखील खरेदी केलं. नोकरीनिमित्त नंतर तो मुंबईत आला आणि वरळी ठाण्यातील हॉटेलमध्ये त्यांनी नोकरी केली. मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तो बांगलादेशातील कुटुंबियांशी संपर्कात होता. दरम्यान सैफवरील हल्ल्याचा आता रात्री जो सीन आहे तो रिक्रिएशन करण्यात आला. आरोपी मोहम्मद शहाजादला घटनास्थळी नेऊन पोलिसांनी सगळा घटनाक्रम जो आहे तो समजून घेतला. आधी आरोपीला वांद्रे पोलीस ठाण्यातून वांद्रे रेल्वे स्थानकात आणलं. त्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानकातून त्याला सैफच्या घरी नेण्यात आलं. तो सैफच्या घरात शिरला कसा आणि पळाला कसा हे पोलिसांनी समजून घेतलं. बघा, हल्ल्याचं सीन रिक्रिएशन करण्यात आला. रात्री 11:15 वाजता आरोपीला पोलीस स्टेशन बाहेर काढलं. आरोपीला वांद्रे रेल्वे स्टेशनला आणलं. वांद्रे स्टेशनवरून सैफ अली खानच्या घरी नेण्यात आलं. सैफच्या घरी आरोपी मोहम्मद शहजादची चौकशी झाली. आरोपी घरात शिरला कसा आणि पळाला कसा हे पोलिसांनी समजून घेतलं. पोलिसांनी हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला. सैफ अली खानला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण सैफची भोपाळमधली 15,000 कोटींची संपत्ती आता सरकार जमा होण्याची शक्यता आहे. पतोडी कुटुंबातील सैफ अली खान हा 10वा नवाब आहे. सैफ अली खान आणि शर्मिला टागोर यांच्या कुटुंबाची मालमत्ता भोपाळमध्ये आहे. पतोडी कुटुंबाच्या सुमारे 100 एकर जमिनीवर आज 1.5 लाखांपेक्षा जास्त लोक राहत आहेत. भोपाळमधल्या ऐतिहासिक मालमत्तेवर 2015 पासून स्टे देण्यात आला आहे. मध्य प्रदेश हायकोर्टानं याबाबत आता सैफ अली खान, शर्मिला टागोर, सोहा अली खानला आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले होते. मात्र पतोडी कुटुंबानं कोणताही दावा सादर केला नाही. त्यामुळे ही संपत्ती सरकार जमा होण्याची शक्यता आहे. आता पुढच्या बातमीकडे. लाडकी बहीण योजनेमुळे आता निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना देखील फटका बसलेला आहे. कारण सरकारी वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थ्याला घेता येतो. मात्र संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनीही आता लाडकी बहिणीसाठी अर्ज केले आहेत. या दोन्ही योजनांचा लाभ 1,500 रुपयेचा आहे. तेव्हा नेमका कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा याचं अफिडेव्हिट आता लाभार्थ्यांना द्यावं लागेल. मात्र निराधारांच्या अनुदानाला लाडकीमुळे आता खोडा बसलाय. आणि आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील लाडकी बहीण योजनेवर काय बोलत आपण पाहूया. मार्च महिन्यातील बजेटनंतर लाडक्या बहिणींचे पैसे वाढणार असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलेलं आहे. बजेटनंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये होणार असं विधान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 हून आता 2100 रुपये होणार आहे. विरोधी लोक म्हणायचे निवडणूक संपली की तुमची योजना बंद होणार आहे. योजना बंद झाली, चालू आहे का बंद आहे? चिंता करू नका, मी पैसे मागणार नाही, पण चालू आहे का बंद आहे? चालू आहे ना. आता डिसेंबर तुमचा जानेवारीत हप्ता येईल. मार्चमध्ये बजेट झालं की तुमचे पैसे 1500 2100 होतील. पुढच्या बातमीकडे आता. मंत्री पंकजा मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतलेली आहे. बीड जिल्ह्याचं पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे देण्यात आल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे. तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यामुळे पंकजा मुंडेंकडून अजित पवारांचं अभिनंदन करण्यासाठी ही भेट होती.
अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे. तर सध्या राज्यभर बीडचं नाव गाजतंय, त्यामुळे पंकजा मुंडे आणि अजित पवारांची भेट महत्त्वाची मानली जाते. बीडच्या गुन्हेगारीवर सगळेच जण बोट ठेवत आहेत, त्यामुळे ही भेट महत्त्वाची. अजित पवारांचं अभिनंदन करण्यासाठी भेट घेतली अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिलेली आहे. मात्र एकीकडे बीड सरपंच हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यामध्ये बीडचं नाव बदनाम झालेलं आहे. विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची. पंकजा मुंडेंचं काल वक्तव्य देखील होतं की मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर आनंद झाला असता. आता राज्यभरातल्या आणखी काय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. छत्रपती संभाजीनगरात मुख्य रस्त्यावर तरुणांनी जीवघेणी स्टंटबाजी केली आहे. बुलेटवर उभं राहून दोन्ही हात बाजूला ठेवून स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पोलीस आता या स्टंटबाजाच्या शोधात आहेत. छत्तीसगडमध्ये 19 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. अजूनही सर्च ऑपरेशन सुरूच आहे. आणखी काही नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळण्याची शक्यता आहे. मृत नक्षलवाद्यांमध्ये मनोज आणि गुड्डू या 2 जहाल नक्षलवाद्यांचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात 2264 म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. यापूर्वी 31 जानेवारीला ही लॉटरी काढण्यात आली होती. मात्र आता ही सोडत फेब्रुवारी महिन्यात जाहीर होणार आहे. पश्चिम रेल्वेवर 24-25 जानेवारीला 277 लोकल रद्द असणार आहेत, कारण माहीम वांद्रे पुलासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक बदलण्यात आलंय. वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलंय. मुंबईकरांना लवकरच एसी ट्रेन मिळणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिलेली आहे. मुंबईत मोनोरेल, मेट्रो आणि बेस्ट असताना देखील लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे. 18 महिन्यांच्या विलंबानंतर पुन्हा मुंबईकरांना एसी लोकल ट्रेन उपलब्ध करण्याच्या दिशेनं आता काम सुरू झालंय. देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईत धावण्यासाठी सज्ज झालेली आहे. गेटवे ऑफ इंडिया ते JNPT बंदर दरम्यान ही टॅक्सी चालवण्यात येईल. मुंबईत वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आता जलमार्ग वाहतुकीला चालना देण्यासाठी आता इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची संकल्पना पुढे आली आहे. वनपर्यटनात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांना 3 ते 25 हजार रुपयांपर्यंतचा दंड होणार आहे. याबाबत वन विभागानं आता मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर केलंय. वन विभागानं वन पर्यटनाचं नियमन करण्यासाठी आता SOP निश्चित केली. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या 10वी-12वी परीक्षेसाठी आता कॉपीमुक्त जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगानं आता अहिल्यानगरच्या रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाची शपथ देण्यात आली. बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पुणे पोलिसांनी शोध मोहीम सुरू केलेली. प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय मजुरांची माहिती संकलित करण्यात यावी. तसंच बांगलादेशी घुसखोर आढळून आल्यास त्वरित कारवाई करावी असे आदेश आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेले आहेत. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत आता माहिती देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यातील ड्रग्जचा साठा नष्ट केला जाणार आहे. फेब्रुवारीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते MD ड्रग्ज नष्ट करण्याचं नियोजन पुणे पोलिसांनी आखलंय. मागच्या वर्षी अंमली पदार्थ तस्करीचा आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला होता. या जप्त ड्रग्ज साठ्याची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आता होळी केली जाणार आहे. पनवेलच्या पिल्लई महाविद्यालयाच्या ॲलेंग्रिया महोत्सवाला मनसेनं विरोध केला आहे. गत वर्षी या महोत्सवात अश्लीलता आणि महाराष्ट्रातील संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप मनसेनं केला आहे. यंदाही तसा प्रकार जर आढळला तर आम्ही महोत्सव होऊ देणार नाही असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष योगेश चिलेंनी एका पत्रातून दिला आहे. भारतीय संविधानाच्या 75व्या अमृत महोत्सव निमित्त आता कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेच्या वतीनं संविधान महावाचन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत 7 दिवसात दररोज संविधानाचं वाचन केलं जाते. 1111 विद्यार्थी एकाच वेळी संविधान वाचतात. राज्यात चिकनगुन्ह्याचा धोका वाढण्याची शक्यता आहे. हवेत केलेले नव्हते. या लोकांचं खंडणी, खून आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्तानं स्पष्ट होतं. 29 नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे.
जे कार्यालयात वाल्मिक कराडांच्या हे सगळे एकत्र आले आणि त्याच ठिकाणावरून तो फोन जो आहे तो खंडणीचा केला गेला असेल. आवादा कंपनीच्या शिंदेंना फक्त 29 नोव्हेंबरला इथे नव्हतं, गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं आणि पाथर्डीपासून मारत मारत पुन्हा आणलं होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला. त्याचं हे मला वाटतं त्याचं CCTV फुटेज आहे. त्याच्यामुळं 101% आका, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, आंधळे हे आरोपी, हे सगळेच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळते. व्हिडिओमध्ये PI राजेश पाटील हे सुद्धा दिसतात. खरं तर महाजनांवर कारवाई व्हावी अशी मागणी होती. यामध्ये स्पष्टपणे PI पाटील या बैठकीला उपस्थित असले. माझं मत आहे PI पाटीलला सहआरोपी केलं पाहिजे या प्रकारामधला. महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे ज्यांची जे खासदाराबद्दल ज्यांनी ट्विट केलं होतं अतिशय चुकीचं, त्या गरजेंना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेले त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे. हे एवढाच प्रताप नाही आहे, गरजेचे अनेक प्रताप त्या ठिकाणी आता पुढे येत आहेत आणि ते सगळे प्रताप आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पुढे आणू. गुन्हा जो आहे तो दाखल झाला पाहिजे का काही? गुन्ह्यावर PI जे आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल मी काय म्हणतो, आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल हरकत नाही. हे पहिलंही मी मागणी केली होती आणि आताही मागणी करतो की पाटीलला सह आरोपी केला पाहिजे. म्हणजे 7-8 झालेत, आता 9वा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे. ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड म्हणत होते की माझा याशी संबंध नाही, परंतु या सगळ्या व्हिडिओतून आता स्पष्ट होतंय. अहो, जे करताना ते मी नाही त्यातलीच म्हणता ना. मी नाही, मी नव्हेच, अमकं टमकं, तो मी नव्हेच एक पात्री होता ना, तसं तो मी नव्हेच म्हणणारच. पण तो मी नव्हेच तर हा मी आहेच हे तुम्हाला दिसलं ना आता. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गुंजाईश नाही. मी जे म्हणलो होतो त्याला पुष्टी मिळालेली आहे आणि हे सगळेच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहेत. अजूनसुद्धा बरेच आरोपी आहेत, हे सोटमुळं सापडलेली आहेत, आगंतुक मुळं अजून राहिलेली आहेत. त्या आगंतुक मुळांचा सुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारची माझी विनंती. आगंतुक मूळ नाही, आगंतुक मुळं म्हणतोय. मुळं त्यांचे रीतसर नावं आम्ही SITला देऊ. नावं दिल्याच्या नंतर SIT तुम्हाला सांगेल. असे काही आणखी व्हिडिओ जे आहेत ते समोर येतील. आणखी एक माझ्याकडे एक केस आली. तुम्ही गंमत बघा, ह्या परळीमध्ये चाललंय काय. एक सांगतो तुम्हाला, गंमत नाही, अतिशय भयानक गोष्ट आहे. गंमत शब्द आला मला. महादेव दत्तात्रय मुंडे गाव कनेरवाडी याचा खून झाला दिनांक 22 ऑक्टोबर 2023ला. दिनांक 22 ऑक्टोबर. तुम्ही जातपात हे ते काढताना हे काढा ना. 22 ऑक्टोबर 2023ला ह्याचा खून झालाय. परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि प्रेत सापडलं त्याचं. अद्यापपर्यंत पहिले तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस PI होते, त्यांनी याचा छडा लावला, याच्यातले आरोपी डिटेक्ट केले. परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही. यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे? राजाभाऊ फड व इतर 3-4 6 आरोपी आहेत अद्यापर्यंत. आणि हे 6च्या 6 आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत. 23 ऑक्टोबर किती 22 ऑक्टोबर ना, 22 ऑक्टोबर ते आतापर्यंत या खुनाचा तपास लागलेला नाही. किती वाईट आहे. आणि आरोपी पूर्ण परळीत हिंडतात. या परळीमध्ये आणखी काय काय हवं आहे तुम्हाला? पुरावे तर हे सापडले आकाचे. पण ह्या मयत मुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत असं? सतीश फडचे मला वाटतं हे मेहुणे आहेत. सतीश फड म्हणून एक कार्यकर्ता, तो पूर्वी पंकजाताईंबरोबर होता. अशा काही दिवसामध्ये तो धनंजय मुंडेंकडे गेला
आणि याचा त्यांचा मेहुणा महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झाला आहे 22 ऑक्टोबर 2023ला. अद्यापपर्यंत त्याचा तपास लागलेला नाही. तपास लागलाय तिथला सानप नावाचे जे पी आहेत त्यांना प्रेशर केलं की तुम्ही ह्यांचे नावं घ्यायचे नाही, दुसऱ्याचे घ्या. ते म्हणला मी ह्यासलं पाप करणार नाही. मग म्हणले तू इथून निघून जातो. बिचारा बदली करून आता धाराशिव जिल्ह्यामध्ये गेलाय. 13 सरपंचांचं सदस्यत्व रद्द जे आहे ते करण्यात आलेलं आहे. जात प्रमाणपत्र न दिल्याने असे एकट्या जिल्ह्यातच नाही, सगळीकडेच होतात. ते जे वेळेच्या आत प्रमाणपत्र देत नाहीत का त्यांना तारखा दिलेल्या आहेत सरकारने. कायदा बनवतो आपण. चेतना कळसेपासून संतोष देशमुख पर्यंत आणि हा आता मी सांगितलेला मुंडे अजून तर त्याचा काहीच नाहीये. हा पीक विमा माणिकराव कुकाटे असं म्हणाले की एखादी योजना भ्रष्ट म्हणता येणार नाही, थोड्या मोठ्या चुका होत असतात. हे योजना भ्रष्ट नाही, चुकीची नाही म्हणत आम्ही. योजना चांगली आहे, परंतु त्या योजनेच्या लॅक्युनोचा गैरफायदा घेऊन मला असं कळलंय की समितीने 350 कोटी रुपये काहीतरी भ्रष्टाचार दाखवलाय. समिती मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की स्वतंत्र समिती नेमा. 350 कोटी नाही, हे 5000 कोटीचा घोटाळा निघेल. 5000 कोटीचा. आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा आता आकावर हल्लाबोल केलेला आहे. पुढच्या बातमीकडे. धुळ्यात वातावरण बदलाचा फटका नागरिकांच्या प्रकृतीवर होतोय. सर्दी, खोकला आणि तसंच व्हायरल इन्फेक्शनमुळे नागरिक त्रस्त झालेत. शासकीय रुग्णालयांमध्ये नागरिकांना तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या 1500 एकर जमिनीवर सोलर प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी 1350 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येणार आहे. 300 मेगावॅटचा हा प्रकल्प असेल. देशभरातील नामांकित 10 कंपन्यांनी हा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. संत नामदेवांच्या पंढरपूरमधील स्मारकाचं काम मागील 10 वर्षांपासून रखडलेलं आहे. 2014 पासून संत नामदेवांच्या वंशज तसंच समाजातील प्रतिष्ठित लोक या स्मारकासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र त्याला विलंब होतोय. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पिंपराळा गावात खंडोबा यात्रेच्या निमित्तानं शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं. या शंकरपटात परिसरातील शेकडो बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता. यावेळी सुसाट वेगानं धावणाऱ्या बैलगाड्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होत्या. दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर आजपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजपासून शुक्रवारपर्यंत ज्योतिबा देवाच्या मूळ मूर्तीचं दर्शन भाविकांना घेता येणार नाही. विराट कोहली आता रणजी मॅचमध्ये खेळणार आहे. 12 वर्षानंतर विराट रणजी मॅच खेळताना दिसेल. 30 जानेवारीपासून दिल्लीची मॅच रेल्वे विरुद्ध होणार आहे. या मॅचमध्ये खेळण्यासाठी विराट कोहली उपलब्ध असेल अशी माहिती दिल्ली टीमच्या कोचनं दिली. हुल्लडबाज दुचाकीस्वारांवर धडक कारवाई वर्ध्याच्या वाहतूक शाखेनं केलेली आहे. 50हून अधिक मॉडिफाय सायलेन्सर बुलडोझर खाली दाबून नष्ट करण्यात आलेले आहेत. त्या वाळखोर मुलं सायलेन्सरमध्ये मॉडिफाय करून कर्णकर्कश आवाज करत फिरत असतात. अशांवर पोलिसांनी आता कारवाई केली. कोल्हापुरात पाणीपट्टी वसुलीसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर हल्ला झालाय. मंगळवार पेठ परिसरात ही घटना घडली. यावेळी पालिकेचे कर्मचारी उमेश साळुंके यांना जबर मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे महापालिकेचे कर्मचारी दहशतीखाली आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये घरासमोर उभी असलेली बुलेट 2 अज्ञातांनी पेटवून दिले. वाळूस परिसरातील साजापूरमध्ये पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. 2 अज्ञात आग लावताना सीसीटीव्हीत कैद झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. यवतमाळच्या दिग्रज शहरातील सराफा लाईनमध्ये रोडा ज्वेलर्समध्ये चोरी झाली आहे. 2 अज्ञात महिला आणि एक अल्पवयीन मुलीनं भर दिवसात 4,30,000 सोन्याचा
हार चोरी केलाय. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेमुळे मात्र व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बार्शीत एकाच रात्री 3 दुकानं चोरट्यांनी फोडली आहेत. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चोरीत तब्बल 50,000 रुपयांवर डल्ला मारला. केंद्र सरकारनं निर्यातीसाठी जाहीर केलेल्या 10 लाख टन साखरेपैकी आता महाराष्ट्राच्या वाट्याला 4.25 लाख टन साखर उपलब्ध झाली. 30 सप्टेंबरपर्यंत ही साखर निर्यात करणं बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीतून 30,000 टन साखर निर्यात होणार आहे. ₹1 मिळणारा पीक विमा योजना बंद होण्याची शक्यता आहे. बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे ₹1 पीक विमा योजना बंद करण्याची शिफारस करण्यात आली. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनं ही शिफारस केली. एका अर्जापोटी शेतकऱ्यांना किमान ₹100 भरावेत अशी सूचना समितीनं केली. राज्यात गाजत असलेल्या पीक विमा गैरव्यवहारामध्ये आता कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. पीक विम्यासाठी गेल्या वर्षी खरीप हंगामात दाखल केलेले 4,05,000 बनावट अर्ज रद्द करण्याचा निर्णय कृषी विभागानं घेतलाय. यातले 1 लाखांपेक्षा जास्त अर्ज एकट्या बीड जिल्ह्यातील आहेत. यवतमाळमध्ये खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. शेतकऱ्यांना आर्थिक मदत अद्याप मिळाली नाही, त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. महत्त्वाचं म्हणजे मागील वर्षभरात जिल्ह्यात 342 शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. महसूल अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणावर आता धुळ्यात सलग दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवणार असा निर्धार महसूल कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक झाले. मराठवाडा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी कृषी समितीच्या वतीनं आता जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांना एक निवेदन देण्यात आले. 24 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. आता पुढची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरातून. मुख्य रस्त्यावर तरुणांनी जीव घेण्यास स्टंटबाजी केल्याचा एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे. स्टंटबाजी करण्यासाठी तरुण चक्क बुलेटवर उभं राहतोय आणि दोन्ही हात रिकामे सोडून तो स्टंटबाजी करतोय. यावेळी बुलेटवरील मागचा तरुण बसलेला दिसतोय. मोंढा उड्डाणपूल पासून तर अगदी आकाशवाणी कार्यालयासमोरचा हा सगळा व्हिडिओ आहे. या स्टंटबाजीमुळे आता अपघाताला निमंत्रण दिलं जातंय. पोलीस आता या स्टंटबाजाच्या शोधात आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होतोय. पोलीस यापूर्वी देखील पोलिसांनी वारंवार आवाहन केले की स्टंटबाजी करू नका, कडक कारवाई तुमच्यावर करण्यात येईल. तरी देखील काही तरुण स्टंटबाजी करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. मात्र अशी स्टंटबाजी करताना अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागलेला आहे. त्यामुळे अशी स्टंटबाजी करू नका, कारण नाहीतर पोलीस तुमच्यावर कडक कारवाई करतील. हिंगोलीत पालिकेकडून अतिक्रमण मोहीम राबवण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासनाच्या मदतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंदिरा गांधी पुतळा परिसरात शेकडो अतिक्रमण पालिकेने जबरदस्त केली. पालिकेने राबवलेल्या अतिक्रमण मोहिमेमुळे आता शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. जळगावमध्ये कुर्नाड फाट्यावरून विदर्भातील जळगाव जामोदकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. या दुरावस्थेमुळे अपघाताची भीती आहे. अवजड वाहनांची मोठी वर्दळ असल्यामुळे रस्त्यावर मार्ग काढण्यासाठी वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. एचआयव्हीच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याचा प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यात घडला. ही अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केला. या प्रकरणी कुटुंबानं डॉक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. सांगलीच्या मिरजेमध्ये एका खासगी रुग्णालयामध्ये रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी गोंधळ घातलाय. चुकीच्या इंजेक्शनमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. यावर उपाय म्हणून प्रमुख नद्यांमधील गाळ उपसा करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. लांजा तालुक्यातील कोट गावात गव्याचा वावर वाढलाय. गावातील मुख्य रस्त्यावर रात्री 2 गवा दिसल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. वन विभागाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
धाराशिवमध्ये वाघाला पकडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह रेस्क्यू टीमची चांगलीच दमछाक होते, कारण हा वाघ यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून आलेला आहे. गेल्या 8 दिवसांपासून शोध मोहीम सुरू आहे, मात्र शर्थीचे प्रयत्न करून देखील वाघाला पकडण्यात अद्याप वन विभागाला यश आलं नाही. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून तोरणागड परिसरामध्ये बिबट्या आढळून आलेल्याने पर्यटकांची मोठी धांदल उडाली. सोमवारी बिबट्या पुन्हा निदर्शनास आला. आमच्या बातमीची दखल घेत वन कर्मचाऱ्यांची एक टीम आता गडावर पोहोचली. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता 3 दिवस तोरणागड बंद करण्याचा उपाय सुचवण्यात आला. नायलॉन मांजामुळे अनेक पक्षी जखमी झाल्याची घटना समोर आली. अशातच पुणे शहरात शनिवार पेठ येथे पतंगाच्या मांजानं जखमी झालेल्या घोबड्याला जीवदान देण्यात आलंय. प्राणीमित्र बाळासाहेब ढमाले हे नेहमीच पक्ष्यांचे जीव वाचवतात. पतंग उडवताना 4थ्या मजल्यावरून खाली पडून 8 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय. नाशिकच्या द्वारका परिसरातील घटना आहे. पतंग उडवताना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आता घरकुल घोटाळ्यासंदर्भातील एक बातमी. घरकुल मंजुरी किंवा अनुदान हप्त्यासाठी भ्रष्टाचार प्रकरणी आता सरपंचांबरोबर ग्रामसेवक देखील रडारवर आहेत. आतापर्यंत सरपंचावर कारवाई होत होती, मात्र आता संबंधित ग्रामसेवकावर देखील त्याच्यावर देखील कारवाई करण्याचा इशारा आता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलाय. घरकुलासाठी पैसे घेणाऱ्या कुणालाच सोडणार नाही असा इशारा देखील मंत्री गोरे यांनी प्रशासनाला दिलेला आहे. सरपंचाबरोबर आता ग्रामसेवकावर देखील कारवाई होणार आहे. घरकुलमध्ये जर भ्रष्टाचार झाला या योजनेमध्ये तर ग्रामसेवक देखील रडारवर असणार आहे. पुढच्या एका राजकीय रिपोर्टकडे. सत्ता स्थापनेच्या महिन्याभरानंतर पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या करण्यात आल्या, मात्र काही ठिकाणी नियुक्त्यांना स्थगिती देण्याची महायुतीवर नामुष्कीही ओढवली. नेमकं काय झालं महायुतीत, कुणामुळे वाद पेटला आणि कुणाला मिळणार नवं पालकमंत्रीपद, त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. पालकमंत्री पदावरून महायुतीतला वाद चव्हाट्यावर. नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती. रायगडवर शिवसेनेचा, नाशिकवर राष्ट्रवादीचा दावा. गुलाबराव पाटलांनी जाहीरपणे ही नाराजी बोलून दाखवल्यानंतर पुढच्या काही तासात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली. रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरेंची नियुक्ती करण्यात आली, मात्र अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या भरत गोगावलेंनी उघडपणे तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तर थेट रास्ता रोकोच केला, त्यामुळे हा वाद अधिकच पेटला. त्यावर रस्ते रोखण्याची आमची संस्कृती नसल्याचा टोला लगावत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सुनील तटकरेंनी सांगितलं. तर अपेक्षा ठेवण्यात गैर काय असा सवाल करत गोगावल्यांच्या दावेदारीचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार समर्थन केलं. आम्ही सगळेजण सुसंस्कृत आहोत. विचाराच्या माध्यमातून वागणारा आम्ही सगळेजण असल्यामुळे रस्त्यावरती उतरून राष्ट्रीय महामार्गाची ट्रॅफिक अडवून टायर जाळणं वगैरे विषय आमच्या संस्कृती आयुष्यात कधी बसलेले नाही आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांजवळ चर्चा करणं, आवश्यकता लागली तर आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादाही बोलतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळ सुद्धा या विषयावरती चर्चा होईल आणि त्याच्यातला जो काय निर्णय असेल त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये सर्वजण समाधानी असतील. नाही, शेवटी काय अपेक्षा करणं वावगं काय. शेवटी त्याने अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय. म्हणजे अपेक्षा ठेवणं, मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. त्यामुळे महायुती जी आहे, मी आहे, आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री, आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू. तर दुसरीकडे नाशिकमध्येही पालकमंत्री पदाचा घोळ सुरू झालाय. गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकवर दावा ठोकलाय. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्यामुळे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याची मागणी त्यांनी केली. मागणी तर आमची आहेच. आमच्याकडे 7 आमदार आहे, त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यामुळे मेजॉरिटी नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहे त्यांना
पालकमंत्रीपद मिळावं अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे. परंतु अपेक्षा जरी असली तर निर्णय घेण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांना आहे. मुख्यमंत्री त्यावर योग्य तो निर्णय घेतील. एक गोष्ट बरोबर आहे की स्थानिक माणूस हा पालकमंत्री असावा. सर्वसाधारणपणे कारण त्या जिल्ह्याचा आवाका माहिती असतो, कार्यकर्ते माहिती असतात, प्रश्न माहिती असतात. नाशिकमध्ये 2027 मध्ये कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी केंद्राकडून हजारो कोटींचा निधी मिळतो. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीत नाशिकच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जाते. त्यामुळे नाशिकसह कुंभमेळ्याचंही पालकत्व कुणाकडे जाणार याचीच सर्वांना उत्सुकता लागली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.